आता कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया बळीराजा टॉप 10 मधून। जळगावच्या अमळनेर तालुक्यासाठी नवसंजीवनी ठरणाऱ्या पाडळसरे निम्नतापी प्रकल्पाला टीएससी प्रमाणपत्र मिळाले। केंद्रीय जल आयोगाने प्रकल्पाला मान्यता दिली, त्यामुळे प्रकल्पाचा केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश होणार आहे। या योजनेअंतर्गत 2880 कोटींच्या पहिल्या टप्प्यात मंजुरीचा मार्ग मोकळा झाला। वाशिम ऑरेंज नावाने संत्र्यांचा ब्रँड तयार करण्यात आलाय। या ब्रँडच्या नावाने संत्रा उत्पादक थेट ग्राहकांपर्यंत संत्रा विकत आहेत। रिसोडमधल्या ग्राहकांपर्यंत यशस्वी विक्री केल्यानंतर वाशिम, अकोला, हैदराबाद आदी ठिकाणी विक्री करण्यात आली। आतापर्यंत 52 क्विंटल संत्र्यांची थेट विक्री झाली असून यातून 2 लाखांपेक्षा अधिक रक्कम मिळाली। शिरूर बाजार समितीत दर शनिवारी भरणारा शेळ्या मेंढ्यांचा बाजार सर्वत्र प्रसिद्ध आहे। नगर, पुण्यासह अन्य जिल्ह्यातून आवक मागणी असलेल्या बाजारात शेळ्या मेंढ्यांच्या जातींची विविधता पाहायला मिळते। 2,500 ते 3,000पर्यंत जनावरे विक्रीसाठी दाखल होतात। त्यासाठी बाजार समितीत भव्य शेड उभारण्यात आलं होतं। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात पीएम किसान योजनेपासून अनेक शेतकरी वंचित आहेत। शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत पीएम किसान योजना मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यात प्रशासकीय तसेच कृषी अधिकारी सहभागी होते। पावसाअभावी शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। पैठण तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी या पिकांचा विमा काढला असूनही कंपनीकडून नुकसान भरपाई मिळाली नाही, त्यामुळे शेतकरी आता नाराजी व्यक्त करतात। अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वत्र पळस फुललेला दिसून येतोय। पळस फुलांचे होळीला महत्त्व असते। होळी धुलीवंदनावेळी पळस फुलाचा उपयोग हा ग्रामीण भागात रंग तयार करण्यासाठी करतात। पंढरपूरच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात 10 लाख मेट्रिक टन गाळप पूर्ण झाले। त्यामुळे पंढरीच्या पांडुरंगाला आणि श्री संत नामदेव पायरी इथं साखर वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आलाय। सलग 2 वर्ष कारखाना बंद होता, त्यानंतर यावर्षी 10 लाख मेट्रिक टनाचे रेकॉर्ड ब्रेक गाळप केले। मंगळवेढा तालुक्यातील 24 गावांचा पाणी प्रश्न सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येते। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबद्दल निर्णय झाल्याची माहिती आहे। मंगळवेढ्यातील 24 गावांनी उपसा सिंचन योजनेसाठी लोकसभा निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता। या निर्णयाचा विचार करत सरकारने उपसा सिंचन योजनेला मंजुरी दिली आहे। त्यामुळे 2 टीएमसी पाणी मंगळवेढा तालुक्याला मिळणार आहे। आता कृषी विषयक बातम्या पाहूयात विस्ताराने। धाराशिव जिल्ह्यात संपूर्ण दुष्काळ जाहीर करावा तसेच शेतकऱ्यांना प्रलंबित पीक विमा द्यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आंदोलन केले। धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलन करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी त्या ठिकाणी सहभागी होते। धाराशिव, उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात आम्ही हा जनआक्रोश आंदोलन या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेला आहे। त्याचं कारण असं आहे की 2022चा पीक विमा अजून आम्हाला सरसकट शेतकऱ्यांना मिळाला नाही। 2023ला शेतकऱ्याला पहिल्यांदा 25% अग्रिम दिलंय, परंतु अजून उर्वरित 75% आमचा पीक विमा मिळाला नाही। शेतमजुराचं कर्ज आणि सुशिक्षित बेकारांचं कर्ज माफ करावं असं आम्ही या ठिकाणी सांगतोय। हे जर केलं नाही तर या पुढच्या काळामध्ये हे सरकारच्या विरोधामध्ये आम्ही रस्त्यावर निश्चित याच्या मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करू। अकोल्यातील दहिगाव गावंडे या गावाच्या शेतशिवारात यंदा मोठ्या प्रमाणात ज्वारी पिकाची लागवड करण्यात आली। अनेकांच्या शेतात ज्वारी पिकांवर शेंडा आणि पान पोकळणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव दिसून येतोय। ही अळी ज्या ठिकाणी ज्वारीचा गाभा भरला जाते तिथेच अळीचा प्रादुर्भाव असून शेंडा आणि पानं पोखरते। कृषी विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं अशी मागणी तेथील शेतकरी करतात। रब्बी हंगामातील जो आमचं आता आम्ही ज्वारीची जी लागवड केली आणि लागवड केल्यानंतर आता हे पीक जे आहे कंस पडण्याच्या अवस्थेत असताना त्याच्यावर शेंडा पोकवणारी जी अळी आहे ही पूर्ण कंस पडण्याच्या अगोदरच म्हणजे ती भस्त करत आहे। त्यामुळं या रब्बी ज्वारीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। तरी याच्यावर काहीतरी कृषी विभागाने मार्गदर्शन करावं असं सर्व शेतकऱ्याची इच्छा आहे। उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत आहेत। पशुसंवर्धन विभागाकडून शेतकऱ्यांसाठी काही नियमावली जाहीर करण्यात आली।
उन्हाचा तडाखा लक्षात घेता शेतकऱ्यांनी सकाळी लवकर गुरं चरण्यासाठी सोडावं। ऊन वाढल्यावर गुरं गोठ्यात बांधावी, जनावरांचा निवारा हवेशीर ठेवावा अशी सूचना मावळ पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा खेतिया रस्त्यावरील सुलतानपूर शिवारातील एका कापसाच्या जिनिंगमधून उडणाऱ्या कापसाच्या जिनचा थर बसून केळी, पपई आणि आंब्याचे फळबागा धोक्यात आले। जिनिंगमधून उडणाऱ्या या कापसाच्या धुळीमुळे शेती पिकांबरोबरच मानवी शरीरावर त्याचे परिणाम होत असून शेतकऱ्यांनी याबाबत जिनिंग चालकाविरोधात तक्रार करून देखील कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याने शेतकरी आता चांगलेच आक्रमक झाले। लवकरच याच्यावर तोडगा न काढल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला। माझ्या शेतामध्ये आता मी केळी आणि हरभरे लावलेले आहेत। तर केळीचं माझं एवढं नुकसान होतंय, नुकसानाचं कारण एकच आहे, माझ्या शेजारच्या शेतकऱ्याने जिनवाल्याला जमीन विकून त्याने जिनिंग प्रोसेसिंगचं युनिट टाकलेलं आहे आणि युनिट टाकताना त्या कापसाची जी बारीक बारीक झीन येते, कापसामधनं बारीक बारीक जे जंतू निघतायत आणि झीनमुळे एवढं पूर्ण माझ्या जमिनीवरती व्हाईट पापुत्रा पडलेला आहे पूर्ण आणि त्याच्यामुळे माझे जे पिकाची वाढ वगैरे ते खुंटून जाते आणि जमीन नापिकताकडे माझी चालली गेलेली आहे। आजूबाजू शेतकरी सगळे त्रासलेले, सगळे शेतकऱ्यांचे सर्वे नंबर प्रमाणे आम्ही पोल्युशन कंट्रोल शासनाला दिलेले आहेत आणि याच्यावरती जर कारवाई नाही केली तर आम्ही उपोषणाकडे आम्हाला जायचा पर्याय आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।